आजच्या सकाळची सुरुवात ही कामापासूनच झाली. गेले 2-3 दिवस दवाखान्यात गेल्यामुळे सगळी घरातली कामं तशीच पडली होती. म्हणूनच म्हणलं चला सकाळ सकाळी सगळं आवरून घेऊया. घरातलं काम तर दिवसभर केलं तरी संपतच नाही. आणि ही त्यात माझी लाडूबाई घरात कोणतीच वस्तू ती जागेवर राहू देत नाही. पण आता काय करणार ना, लहान लेकरू आहे. तिला तर फक्त ओरडलं की रडायचंच कळतं. माझं काम चालू होतं आणि राऊ मॅडमचं काय, ती तिच्याच नादात होती. आणि आता तर काय, झोपायचं नाटक सुद्धा करायला लागली. आधीच्या बायका 4-4 मुलं एकाच वेळी सांभाळत होत्या, पण आताची मुलं काय बोलायलाच नको. त्या 4 मुलांच्या टक्करमध्ये आजचं एकच मूल काफी. मी सगळं पटपट आवरून घेतलं आणि आवरण्याच्या नादात एवढा वेळ झाला की म्हणलं चला आज डाळ खिचडीच करूया. आणि असं पण बघायला गेलं तर खिचडी पचायला हलकी आणि हेल्दी पण असते. भूक पण खूप लागली होती आणि वेळही खूप झाला होता, म्हणून सिंपल आणि फास्ट रेसिपी ट्राय करूया म्हटलं. मग काय 3 प्रकारच्या डाळी घेतल्या, तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि घरात काय काय अवेलेबल होतं ते सगळं त्यामध्ये टाकून दिलं. तसं डाळ खिचडी खायला तर टेस्टीच लागते, पण जर माणसाला आजारपणात ते दिलं तर ते नको वाटतं. पटपट सगळे मसाले वगैरे टाकून घेतले आणि टाकला ना कुकर लावून. इकडे मी कुकर लावून बाहेर गेले तरी बाप लेकीची अशी नाटकं चालू होती. लेकीला साडी नेसवायची चालू होती आणि नाटकी लेक तरी बघा कशी रडायची ऍक्टिंग करते. ही नाटकं तर यांची अशीच चालू राहतील. आपण भेटू उद्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. चलो बाय.